नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर महापालिकेने नवीन आर्थिक वर्ष 2025 ते 26 पासून पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। ही वाढ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार करण्यात आली असून 1 एप्रिल 2025 पासून नवीन दर लागू होणार आहेत। पाणीपट्टीची आकारणी नव्या दरानुसार करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे। महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षीप्रमाणेच यंदाही चालू मागणी आणि थकीत वसुली यांचा एकत्रित विचार करून जमा बाजूस 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज न करता नव्या दरांचा स्वीकार करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकानुसार 2024 ते 25 आर्थिक वर्षात घरगुती पाणीपट्टी आकारणीपूर्वी चालू मागणी 13,95,65,000 रुपये होती। यासोबतच थकीत वसुली धरून एकत्रित अंदाजे 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मात्र आता 2025 ते 26 या नवीन आर्थिक वर्षात नव्या दरांनुसार चालू मागणी 6,14,46,600 रुपयांनी वाढणार आहे। त्यामुळे नवीन वर्षात एकूण चालू मागणी 20,10,11,600 रुपये इतकी असेल। यासह थकीत पाणीपट्टीपैकी अंदाजे 10 कोटी रुपये वसूल होण्याची अपेक्षा धरली गेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा एकत्रित 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले की या तरतुदीत 2 गोष्टींचा समावेश आहे, चालू वर्षातील अपेक्षित वसुली आणि मागील थकीत रक्कम। त्यामुळे पाणीपट्टी वाढीच्या मुद्द्यावर कोणताही गैरसमज न ठेवता ही सामान्य आर्थिक प्रक्रिया असल्याचं नागरिकांनी समजून घ्यावं। तसेच अंदाजपत्रकातील आकडे हे अंदाजे असतात, जर प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा अधिक वसुली झाली तर त्यानुसार पुढील नियोजन करता येईल। मात्र दरवाढ निश्चित झाली आहे आणि 1 एप्रिल पासून ती लागू होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी नवा मराठा या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।